नमस्कार मंडळी, कुक विथ वंदनामध्ये तुमचं मनापासून स्वागत. इडलीच्या मिश्रणापासून आपण नेहमी इडली किंवा डोसाच बनवतो, पण आज मी तुम्हाला एकाच इडलीच्या मिश्रणापासून बनणारे असे 4 वेगवेगळे हेल्दी आणि अतिशय चविष्ट पदार्थ दाखवणार आहे, जे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी सहज बनवू शकता. या 4ही प्रकारामध्ये भरपूर भाज्या आहेत, त्यामुळे हे पदार्थ पौष्टिक तर आहेतच, पण खायलाही खूप छान लागतात. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर यातील पहिला प्रकार, इथे मी एका भांड्यात इडलीचे मिश्रण घेतले आहे. त्यामध्ये कन्सिस्टन्सी योग्य होण्यासाठी थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं. आता तवा गरम झाल्यावर त्यावर थोडंसं तेल लावून घेऊया. आता या मिश्रणाचे छोटे छोटे मिनी डोसे तयार करूया. आज आपण हे डोसे आणखी पौष्टिक बनवणार आहोत. त्यासाठी डोश्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, सिमला मिरची आणि किसलेलं गाजर तसेच कोथिंबीर घालणार आहे. तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या इतर भाज्याही तुम्ही यामध्ये वापरू शकता. आता यावर थोडंसं तेल लावून एका बाजूने खरपूस भाजून घेऊया. त्यानंतर अलगद उलटून दुसऱ्या बाजूनेही भाजून घेऊया, म्हणजे भाज्या डोश्याला व्यवस्थित चिकटून राहतील. तर बघा मंडळी, किती सुंदर आणि रंगीत असे आपले मिनी व्हेज डोसे तयार झाले आहेत. हे डोसे मुलांच्या टिफिनसाठी एकदम परफेक्ट आहेत. तसेच सकाळच्या नाश्त्यालाही हा वेगळा आणि हेल्दी प्रकार सर्वांनाच नक्की आवडेल. तुम्हीही हा प्रकार नक्की करून बघा. आता पाहूया दुसरा प्रकार. एका भांड्यात 1 वाटी इडलीचे मिश्रण घेऊया. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. आता बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, सिमला मिरची आणि किसलेलं गाजर घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यानंतर थोडे धने जिरे पावडर घालूया. आता आले, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांची पेस्ट घालूया आणि वरून ताजी कोथिंबीर घालून मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे आहे. आता मोहरी, जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी तयार करून ती या मिश्रणामध्ये घालून घ्यायचे आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यानंतर चिमूटभर बेकिंग सोडा घालून त्यावर थोडंसं पाणी घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता आप्पे पात्राला तेल लावून त्यामध्ये तयार मिश्रण भरूया. तर इथे आपण व्हेज आप्पे बनवणार आहोत. लहान मुलांना तर आप्पे खूपच आवडतात आणि ह्या भरपूर भाज्या घालून हे आप्पे बनवल्यानंतर अतिशय पौष्टिक असे लहान मुलांना आप्पे खूप आवडतील. आता 5 मिनिट झाकण ठेवून हे आप्पे परत दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायचे आहे. आता दुसऱ्या बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया. हे आप्पे अतिशय पौष्टिक आहेत. मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या खाण्यासाठीही हा उत्तम पर्याय आहे. इतके मऊ, जाळीदार आणि चविष्ट आप्पे तयार होतात की घरातील प्रत्येकजण आवडीने खातील.
तर मंडळी, याआधीही मी आप्यांचे भरपूर वेगवेगळे आणि भन्नाट प्रकार माझ्या चॅनेलवर शेअर केले आहेत. जर तुम्हाला असेच पौष्टिक, पारंपरिक आणि चविष्ट आप्यांचे विविध प्रकार पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. चॅनेलला एकदा व्हिजिट करा. आप्यांच्या अनेक खास रेसिपीसोबतच इतरही हेल्दी, पारंपरिक आणि रोजच्या उपयोगातील पदार्थांच्या रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायला मिळतील. चला तर मग आता पाहूया यातील तिसरा प्रकार. आता इडलीच्या मिश्रणामध्ये किसलेलं गाजर, बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची आणि आले लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घालूया. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गरम तव्याला थोडंसं तेल लावून कांद्याने पसरून घेऊया, म्हणजे डोसा तव्याला चिकटणार नाही. यानंतर जाडसर असा मोठा डोसा पसरूया. हा डोसा थोडा जाड ठेवायचा आहे. झाकण ठेवून 5 मिनिटे शिजवून घ्यायचे आहे. आता या डोस्याला आपण शेवटी छान आकार देणार आहोत, जे मुलांना खूप आवडेल. आता 5 मिनिटे झाकण ठेवायचे आहे. 5 मिनिटांनंतर डोसा उलटून दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायचे आहे. तर बघा मंडळी, दोन्ही बाजूंनी किती सुंदर भाजलेला आहे आणि कुरकुरीत असा व्हेज डोसा तयार झाला आहे. आता डोसा तयार झाल्यानंतर त्याचे त्रिकोणी तुकडे करून घेऊया. भाज्यांमुळे याची चव तर अप्रतिम लागतेच, पण पौष्टिकताही वाढते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा प्रकार नक्की आवडेल. तुम्हीही नक्की करून बघा. लहान मुलांना टिफिनमध्ये द्यायलाही सोपा पडेल आणि वेगळा प्रकार पाहिल्यामुळे मुलेही आवडीने खातील. आता पाहूया चौथा आणि शेवटचा प्रकार. एका भांड्यात इडलीचे मिश्रण घेतलं. त्यामध्ये अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी रवा घालूया. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचे आहे, म्हणजे रवा छान फुलून येईल. पाच मिनिटानंतर झाकण काढून पहा, किती छान रवा फुललेला आहे आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता त्यामध्ये किसलेलं गाजर, बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची आणि आले लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घातली. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ घालून मिश्रण परत एकजीव करून घेऊया. चिमूटभर सोडा घालून त्यावर थोडंसं पाणी घालायचं आणि मिश्रण छान फेटून घ्यायचं. आता तुम्हाला समजलंच असेल, मी छान जाळीदार असा ढोकळा बनवणार आहे. आता हे मिश्रण एका भांड्यात तेल लावून ओतून घेऊया आणि दुसरीकडे कढईमध्ये पाणी गरम करून स्टँड ठेवले आणि त्यावर हे भांडं ठेवून झाकण लावून साधारण 15 मिनिटे वाफवून घेऊया. 15 मिनिटानंतर ढोकळा बाहेर काढून पूर्ण थंड होऊ द्यायचे आहे. तर बघा, 15च मिनिटात आपला ढोकळा मस्त असा तयार झाला आहे. आता हे काढून थंड करून घेऊया. आता याच्या कडा सैल करून घेऊया आणि ढोकळा बाहेर काढून घेऊया. तर बघा मंडळी, किती सुंदर आणि जाळीदार असा आपला ढोकळा तयार झाला आहे. आता याचे मी काप करून घेते.
त्यावर मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि हिरवी मिरचीची छानशी फोडणी देऊया. हा ढोकळा आतून अतिशय मऊ, स्पॉन्जी आणि जाळीदार तयार होतो. ढोकळा तर सगळ्यांनाच आवडतो, पण या प्रकारचा ढोकळा तुम्ही करून बघा, खूप टेस्टी लागतो. तर मंडळी, एकाच इडलीच्या मिश्रणापासून बनणारे हे 4 हेल्दी आणि टेस्टी प्रकार तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मिनी व्हेज डोसा, व्हेज आप्पे, व्हेज डोसा आणि जाळीदार व्हेज ढोकळा हे 4ही पदार्थ वेगवेगळ्या चवीचे असून सकाळच्या नाश्त्यासाठी आणि मुलांच्या टिफिनसाठी अतिशय उत्तम आहेत. तुम्हीही हे 4ही प्रकार नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.